नमस्कार. माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक खूप मोठी आणि महत्वाची बातमी आहे. सगळीकडे चर्चा सुरू आहे की बऱ्याच महिलांना मिळणारा तो 1500 रुपयांचा हप्ता तो आता बंद होऊ शकतो. पण थांबा, लगेच घाबरून जाऊ नका. यामागे नक्की काय गौडबंगाळ आहे, असं का होतंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं नाव यादीत आहे की नाही हे कसं तपासायचं, हेच सगळं आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर मुद्दा अगदी सरळ आणि सोप्पा आहे. झालंय असं की सरकार एक पडताळणी प्रक्रिया राबवतंय, याला म्हणतात ई-केवायसी. आणि याच एका प्रक्रियेमुळे लाखो महिलांचा तो 1500 रुपयांचा हप्ता थांबण्याची शक्यता निर्माण झालीय. आता नक्की कोणाकोणावर याचा परिणाम होऊ शकतो, चला तेच बघूया. आणि हा आकडा खरं सांगायचं तर धक्कादायक आहे. म्हणजे विचार करा, सरकारच्या या ई-केवायसी व्हेरिफिकेशन नंतर तब्बल 70 ते 80 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणं थांबू शकतं. आकडा किती मोठा आहे बघा. म्हणूनच आपलं नाव त्या यादीमध्ये सेफ आहे की नाही हे तपासणं आता खूपच महत्वाचं झालंय. पण मग प्रश्न पडतो की सरकारला अचानक ही पडताळणी करायची गरज का पडली? तर याचं उत्तर अगदी साधं आहे. योजनेचा गैरवापर थांबवण्यासाठी. झालं असं की अनेक अपात्र महिला, म्हणजे ज्या या योजनेसाठी पात्र नाहीत, त्यासुद्धा याचा लाभ घेत होत्या. हे सरकारच्या लक्षात आलं. म्हणून मग हे ई-केवायसी आणलं. म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रत्येकाची ओळख पटवायची आणि फक्त खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांच्याच खात्यात पैसे जातील हे पक्क करायचं. हाच सरकारचा उद्देश आहे. आणि हो, ही प्रक्रिया काही एका रात्रीत सुरू झालेली नाहीये. सरकारने सगळ्यांना पुरेसा वेळ दिलाय. सुरुवातीला बघा, ई-केवायसीसाठी शेवटची तारीख होती 31 डिसेंबर 2025. पण मग अनेकांची कागदपत्र जमा करायची राहिली होती, म्हणून सरकारने ही मुदत चक्क 2 वेळा वाढवून दिली. याचाच अर्थ अजूनही वेळ गेलेली नाहीये, संधी आहे. बरं, मग आता येऊया सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे, की या पडताळणीमध्ये नक्की अपात्र कोण ठरू शकतं? म्हणजे कोणाकोणाचे पैसे थांबू शकतात? बघा, सरकारने यासाठी काही नियम ठरवलेत आणि जर कोणी या नियमांमध्ये बसत नसेल तर मात्र योजनेचा लाभ थांबू शकतो. चला तर मग बघूया हे नियम नेमके आहेत तरी काय. हे 5 नियम आहेत आणि ते नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, जर कुटुंबात चारचाकी गाडी असेल किंवा इतर कुठल्या सरकारी योजनेचा लाभ मिळत असेल तर ती व्यक्ती अपात्र ठरू शकते. वयाची अटसुद्धा आहे. फक्त 21 ते 65 या वयोगटातल्या महिलाच यासाठी पात्र आहेत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांनी अजून ई-केवायसी केलेलं नाही किंवा ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांचाही लाभ थांबवला जाणार आहे. यापैकी एक जरी अट लागू होत असेल तर थोडी काळजी घ्यायला हवी. ठीक आहे, मग आता आपली पात्रता धोक्यात आहे की नाही हे ओळखायचं कसं? तर एक चांगली बातमी आहे. यासाठी कुठेही हेलपाटे मारायची गरज नाही. अगदी घर बसल्या ऑनलाईन आपलं नाव यादीत तपासता येतं. आणि प्रक्रिया तर इतकी सोपी आहे. चला पटकन समजून घेऊया. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, आपली स्थिती तपासायची असेल तर फक्त आणि फक्त सरकारच्या अधिकृत वेबसाईटचाच वापर करायचा. आजकाल अनेक चुकीच्या म्हणजे बनावट वेबसाईट्स असतात, त्यांच्यापासून सावध रहा. ही जी वेबसाईट आहे ना, ladakibaheen.maharashtra.gov.in, हीच ती खरी वेबसाईट आहे. हवं तर कुठेतरी लिहून ठेवा. ही प्रक्रिया एकदम सोपी आहे बघा. वेबसाईट उघडली की आपला तो नोंदणी केलेला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करायचं. आत गेल्यावर लाभार्थी यादी किंवा अर्जाची स्थिती असा एक ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करायचं. झालं. आता फक्त आपला आधार नंबर किंवा अर्ज क्रमांक टाकला की लगेचच्या लगेच आपली सध्याची स्थिती काय आहे हे स्क्रीनवर दिसू लागेल. आता जसं स्टेटस तपासणं महत्वाचं आहे ना, तसंच किंवा त्याहूनही जास्त महत्वाचं आहे या तारखा लक्षात ठेवणं. कारण एकदा का शेवटची तारीख निघून गेली की मग काहीच करता येणार नाही आणि लाभ कायमचा थांबू शकतो. त्यामुळे तारखांकडे विशेष लक्ष द्या. ह्या तारखा जरा नीट बघा. समजा कागदपत्रांमध्ये काही चूक असेल किंवा ई-केवायसी करायचंच राहून गेलं असेल तर हे सगळं दुरुस्त करण्यासाठी शेवटची संधी आहे 30 एप्रिल 2026. ही तारीख डोक्यात फिट करून ठेवा. कारण ह्या तारखेनंतर म्हणजे मे 2026 पासून ज्यांची नावं अपात्र यादीत असतील त्यांना योजनेचे पैसे मिळणं कायमचं परमनंट बंद होणार आहे. आणि हे काही आम्ही आमच्या मनाने सांगत नाहीये. हे थेट सरकारी अधिकाऱ्यांकडून आलेली माहिती आहे. त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलंय की मे 2026चा हप्ता हाच फायनल निकाल असेल. म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर ज्यांच्या खात्यात मे महिन्यात 1500 रुपये आले नाहीत
त्यांनी समजून जायचं की त्या या योजनेतून कायमच्या बाहेर झाल्या आहेत. त्यामुळे आता सगळ्यात मोठा आणि शेवटचा प्रश्न उरतो. आपलं नाव लाभार्थी यादीत सुरक्षित आहे ना? अजिबात वाट बघू नका. आजच्या आज लगेच ऑनलाईन तपासा आणि खात्री करून घ्या. कारण शेवटी ही गोष्ट आहे हक्काच्या 1500 रुपयांची. दुर्लक्ष करून चालणार नाही.